अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। 2 मार्च 2026 रोजी होळी आपण सगळेजण साजरी करणार आहोत। त्या दिवशी भारतात चंद्रग्रहण दिसणार आहे असं सगळेजण म्हणत आहेत, पण चंद्रग्रहण हे 3 मार्च 2026ला दिसणार आहे। म्हणून आपल्याला होळी ही 2 मार्चलाच करायची आहे। म्हणून मग 2 मार्चला आपण होळी साजरी करू शकतो। चंद्रग्रहण हे दुसऱ्या दिवशी दिसणार आहे, तर तुम्ही होळीच्या दिवशी होळी साजरी करू शकणार आहे। आणि ही होळी प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी आपण साजरी करणार आहोत। आणि तुम्ही नैवेद्य वगैरे तुम्हाला ज्या तुमच्या गावानुसार ज्या परंपरा असतील किंवा प्रथा असतील त्या परंपरेनुसार किंवा प्रथेनुसार आपल्याला सगळ्यांना होळी हा सण 2 मार्चला साजरी करायचा आहे। 2 मार्चच्या दिवशी पौर्णिमा पण आहे, तर आपल्याला पौर्णिमा ही प्रदोष काळामध्ये साजरी केली जाते किंवा त्या दिवशी सेवा केल्या जातात। पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही सेवा जर केल्या तर त्या कधीही वाया जात नसतात, त्या अखंड लक्ष्मी प्राप्त करून देणाऱ्या सेवा असतात। दर पौर्णिमेला तुम्ही जर सेवा केल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी किंवा विष्णू भगवानाची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे सत्यनारायणाची सेवा। सत्यनारायण आपल्याला पौर्णिमेच्या तुम्ही होळीच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून होळीच्या दिवशीच त्या दिवशी सत्यनारायणही करा। 6 वाज म्हणजे प्रदोष काळात ज्यावेळेस लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्या दिवशी आपल्याला सत्यनारायण करायचं आहे। त्या दिवशी आपल्याला बऱ्याच सेवा करायच्या असतात लक्ष्मी प्राप्तीसाठी। पौर्णिमेला असं म्हटलं जातं की श्रीसूक्तवरती आपण जर श्रीसूक्तचं पठण करून श्रीयंत्रावरती जर आपण अभिषेक केला किंवा कुंकुमार्चन केलं तर आपली लक्ष्मी मातेची सगळ्यात उच्च कोटीची किंवा आवडीची सेवा जर असेल तर ती कुंकुमार्चनची सेवा आहे। म्हणून तुमच्याकडे तुमचा कुलदेवतेचा टाक असेल तर तुम्ही त्याच्यावरती करू शकतात किंवा श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती पण आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुमार्चन ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे, म्हणून तुम्ही त्या दिवशी कुंकुमार्चन हे तुम्ही टाकावरती किंवा मग श्रीयंत्रावरती करू शकतात। सगळ्यात अजून उच्च कोटीची सेवा तर असेल ज्या घरामध्ये लक्ष्मीला प्रिय असणारी ती म्हणजे विष्णू भगवानांची सेवा। ज्या घरामध्ये विष्णू भगवानांची सेवा केली जाते त्या घरामध्ये नक्कीच माता लक्ष्मी अखंड वास करत असते। म्हणून तुम्ही विष्णू भगवानांची सगळ्यात आवडती सेवा म्हणजे सत्यनारायणाची सेवा आहे। सत्यनारायण हा आपल्या घरी घरच्या घरीही करू शकतो। सत्यनारायणची मांडणी करायची असते, ती प्रदोष काळात फक्त 5 अध्यायांची पोथी आहे, ती कथा पोथी वाचायची आहे आणि छोटासा आपल्याला वाटेत शिरा करायचा आहे किंवा प्रसाद करायचा आहे। तो प्रसाद आपण आपल्या घरच्यांनीच खायचा आहे, दुसऱ्यांना कोणाला देता येत नाही। तो प्रसाद करून आणि आपल्याला पोथी वाचायची किंवा मग ग्रंथ वाचायचा आहे। सगळ्यात सुंदर अशी सेवा आहे, म्हणून तुम्ही लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही त्या दिवशी ही सेवा नक्कीच करू शकतात। आणि होळीच्या दिवशी पौर्णिमेला किंवा पौर्णिमेच्या दिवशी ह्या बऱ्याच सेवा केल्यानंतर तुम्हाला नक्कीच खूप सुंदर अनुभव येतील आणि बऱ्याच जणांना पौर्णिमेचे सुंदर असे अनुभव आलेले। ज्या घरामध्ये दरवर्षी पौर्णिमा साजरी केली जाते त्या घरामध्ये कोणतेही अडचणी, कोणतेही दुःख कधीही येत नाहीत। म्हणून तुम्ही आवर्जून त्या दिवशी सत्यनारायणाची सेवा नक्कीच आवर्जून करून बघा, नक्कीच तुम्हाला छान असं अनुभव होईल आणि नक्कीच तुम्हाला प्रसन्नही वाटेल। आणि विष्णू भगवानाची सगळ्यात आवडती आणि उच्च कोटीची सेवा आहे, तर तुम्हाला त्या दिवशी साधं सिंपल आहे, फक्त मांडणी करायची आहे। तुम्हाला साहित्यही लागणार नाही। विष्णू भगवानांचा सत्यनारायणचा जो फोटो असतो तो लागेल, पोथी लागेल, ग्रंथ म्हणजे सत्यनारायणचा ग्रंथ, 3 सुपाऱ्या आणि आपल्याला बाळकृष्ण ही लागणार आहे। तर कलश स्थापना करून किंवा मग कलशावरती ताट आणि बाळकृष्णाची स्थापना करून ह्या सगळ्या गोष्टी करून मागे सत्यनारायणचा फोटो लावून म्हणजे विष्णू भगवानांचा फोटो करून अशी साधी सोपी आणि घरगुती आपल्याला मांडणी करायची आहे। एकदम साधी सिंपल मांडणी असते, म्हणून काहीही वेळ लागत नाही आणि वाचायलाही फक्त अर्धा तास लागतो। म्हणून ही सगळी सेवा फक्त अर्धा 1 तासात होऊन जात असते, म्हणून कितीही वेळ लागणार नाही। महिलांनो, तुम्हाला मी सगळ्यांना सांगेल की ही सेवा आवर्जून तुम्ही करून बघा। तुमच्या सगळ्या गोष्टींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि सगळ्यात उच्च कोटीची विष्णू भगवानांची सेवा आहे, म्हणून ही सेवा तुम्ही नक्कीच करा। तुमचं स्वतःचं घर होण्यासाठी, तुमचं लग्न जमत नसेल तर लग्न जमवण्यासाठी, तुमच्या आरोग्याच्या काही समस्या असतील किंवा तुमच्या कोणत्याही अडचणी असतील त्या सगळ्या अडचणींसाठी सत्यनारायणची पूजा सगळ्यात उच्च कोटीची प्रभावी सेवा आहे। आणि तुम्ही नक्कीच तुमच्या संकल्पयुक्त सेवा जर केल्या की मी इतक्या इतक्या पौर्णिमा करेल, तर तितक्या पौर्णिमा तुम्ही आवर्जून करून बघा, नक्कीच तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होतील। म्हणून तुम्ही त्या दिवशी
2 तारखेला नक्कीच सत्यनारायण करा, माता लक्ष्मीची सेवा करा, माता लक्ष्मीचा जे जे आवडतात त्या सेवा करा. आणि नक्कीच त्या दिवशी मला माहिती आहे की त्या दिवशी होळीचीही तयारी करायची असते, पण मग त्या होळीच्या तयारीसोबत आपल्याला ह्या सेवाही खूप महत्त्वाच्या असतात, म्हणून तुम्ही सेवाही करा. आणि नक्कीच त्या दिवशी विष्णू भगवानांची ही उच्च कोटीची सेवा नक्कीच करून बघा. आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.